नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जो काही बॅक्टेरियोफाज आहे त्याचं इन्युमरेशन कसं केलं जातं, म्हणजे काउंटिंग जे व्हायरल पार्टिकल त्याचं काउंटिंग कसं केलं जातं लॅबोरेटरी मेथडमध्ये. याच्यामध्ये आपण जे काही बॅक्टेरियोफाजचं एक क्वांटिफिकेशन जे आहे ते करू शकतो आणि ह्या क्वांटिफिकेशनमुळे जे काही व्हायरोलॉजी रिसर्चमध्ये किंवा थेरपॅटिक ॲप्लिकेशनमध्ये किंवा जे काही क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरीजमध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर हा केला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे बॅक्टेरियोफाज आहे त्याचं इन्युमरेशन कसं केलं जातं ते पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जो बॅक्टेरियोफाज आहे आपल्याला माहिती हा एक व्हायरस आहे, ज्याचे तुम्हाला डायग्राम इथे बाजूला दिसते. अशा प्रकारे तो दिसतो किंवा त्याचं असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशली हा जो बॅक्टेरियोफाज असतो तो बॅक्टेरियल सेलला रिप्लिकेट करण्यासाठी किंवा इन्फेक्ट करण्यासाठी वापरतो स्पेशली. त्याच्यानंतर जे काही आपल्याला माहिती आहे की बायोलॉजिकल एंटिटी म्हणजे मोस्टली अबंडंट बायोलॉजिकल एंटिटी हा अर्थवर पाहायला मिळतो, जो की क्रुशल रोल त्याचा मायक्रोबियल इकॉलॉजीमध्ये आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळतो. जे की इकोसिस्टीममध्ये जे काही रेग्युलेशन आहे किंवा थेरपॅटिक ॲप्लिकेशन आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक अँटीबायोटिक रेजिस्टंट इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी याचा वापर केला जातो. असं सिग्निफिकंटली वेगळे त्याचे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इन्युमरेशन मेथडमध्ये आपल्याला दोन मेथड पाहायला मिळतात, डायरेक्ट काउंटिंग आणि इनडायरेक्ट काउंटिंग. डायरेक्ट काउंटिंगमध्ये जर आपण पाहिलं जे काही व्हायरल पार्टिकल आहे ते मायक्रोस्कोपी टेक्निकद्वारे जो काही पूर्णपणे टोटल पार्टिकल काउंट आहे तो आपल्याला प्रोव्हाइड होतो. त्याच्यामध्ये नॉन व्हायबल जे काही फाज आहे ते इन्क्लूड असतात. इनडायरेक्ट काउंटिंगमध्ये जो काही फंक्शनल एसे असतो म्हणजे जो काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीद्वारे मेजरमेंट केलं जातं, याच्यामध्ये व्हायबल इन्फेक्शन फाजेस जे काही पार्टिकल आहे थ्रू दी होस्ट इंटरॅक्शन हे डिटरमाइन केलं जातं. ह्या दोघी अप्रोचमुळे वेगवेगळे त्याचे डिस्टिंग ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे रिसर्च ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा एखादं रिक्वायर जे काही प्रिसाईज इन्फॉर्मेशन असेल किंवा जे रिसोर्सेस वगैरे असतील ते अवेलेबल करून देण्याचं किंवा एखादा डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज अप्लिमेंट करण्यासाठी किंवा इम्पॅक्ट पाहण्यासाठी किंवा एखादा डाटा इंटरप्रिटेशनसाठी याचा वापर हा केला जातो. पहिली मेथड आहे फ्लाग एसे टेक्निक किंवा गोल्ड स्टँडर्ड आपण त्याला म्हणतो. ह्या मेथडद्वारे जो काही फाज जो काही त्याचं क्वांटिफिकेशन आपण करतो. तर या फ्लाग एसेमध्ये जो की मोस्टली जो वापरला जातो ज्याच्यामध्ये आपण व्हायबल बॅक्टेरियोफाज जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिटरमाइन करतो. तर ही जी काही टेक्निक आहे याच्यामधून आपण फ्लाग फॉर्मिंग युनिट म्हणजे PFU मेजरमेंट करतो, जो की इंडिव्हिज्युअल इन्फेक्शन व्हायरल पार्टिकल असू शकतो किंवा जो इनिशिएट म्हणजे जे काही इन्फेक्शन सायकल इनिशिएट करण्यासाठी कॅपेबल असतो असा आपण जो काही बॅक्टेरियोफाज आहे तो आपण याच्यामध्ये मेजरमेंट करतो. सगळ्यात पहिल्यांदा सॅम्पल प्रिपरेशन केलं जातं म्हणजे सिरियल डायल्युशन केलं जातं, जो की फास्ट सस्पेन्शन आपल्याला बनवून देतो. म्हणजे जे काही सॅम्पल असेल सॅम्पल आपण कलेक्ट केलेलं आहे ते सिरियल डायल्युशन थ्रू म्हणजे आपल्याला एक आयसोलेटेड जो काही फ्लाग आहे तो आपल्याला मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिरियल डायल्युशन आपण करतो. म्हणजे BSCP असेल किंवा नॉर्मल सलाईनमध्ये आपण ते जे काही सिरियल डायल्युशन हे परफॉर्म करतो. त्याच्यानंतर होस्ट इन्फेक्शन म्हणजे जो काही सिरियल डायल्युशनमध्ये जे काही आपल्याला मिळालेलं आहे एखाद्या स्पेसिफिक सिरियल डायल्युशन आपण घ्यायचं आहे आणि एका ससेप्टेबल बॅक्टेरियल होस्टमध्ये आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर इन्क्युबेशन करायचं आहे त्याला काही दिवस आणि इन्क्युबेशन केल्यानंतर फ्लाग फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं. ही गोल्ड स्टँडर्डची आपल्याला मेथड आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आता सिरियल डायल्युशन आणि प्लेटिंग. पहिल्यांदा इनिशियल डायल्युशन म्हणजे जे काही 10 फोल्ड जे काही सिरियल डायल्युशन आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचं आहे स्टॉरेल बफरमध्ये किंवा मीडियामध्ये, जेणेकरून आपल्याला एखादा फ्लाग नंबर आहे तो काउंटेबल होऊ शकेल. त्याच्यानंतर होस्ट प्रिपरेशन म्हणजे असा काही जो बॅक्टेरियल होस्ट असेल तो असा ग्रो करायचा आहे जो की त्याचं ऑप्टिमल इन्फेक्शन ससेप्टेबिलिटी त्याची एन्शोरमेंट असेल किंवा तो करू शकत असेल असा बॅक्टेरिया आपल्याला मिड लॉग फेजमध्ये ग्रो करायचा आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन सेटअप म्हणजे जो डायल्युटेड फाज आहे सिरियल डायल्युशनमध्ये जो काही आपण डायल्युटेड फाज निर्माण केले किंवा जे सॅम्पल आहे ते होस्ट बॅक्टेरियामध्ये ॲप्रोप्रिएट रेशोमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते प्लेटिंग प्रोसेस म्हणजे जे काही पोर प्लेट मेथड किंवा स्प्रेड प्लेट टेक्निकद्वारे जो काही सॉफ्ट आगार ओव्हरले मेथडद्वारे आपल्याला जे काही सॅम्पल आहे ते आधी पेटर प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जो काही आगार वगैरे असेल तो त्याच्यामध्ये पोर करायचा आणि प्रॉपर सिरियल डायल्युशन जे काय आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरेट आणि काउंटेबल रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. जेणेकरून डायल्युशन हे आपण स्टराईल कंडिशनमध्ये मेंटेन करायचं जेणेकरून जे काही कंटॅमिनेशन असेल ते आपण प्रिव्हेंट हे करू शकतो. तर अशाद्वारे सिरियल डायल्युशन आणि प्लेटिंग आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर PFU फ्लाग
काउंटिंग आणि PFU कॅल्क्युलेशन. तर याच्यामध्ये आपण सिलेक्ट जे काही प्लेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 30 ते 300 फ्लॅग जे काही असतील आपल्याला स्टॅटिस्टिकली ॲक्युरेसी आपल्याला मिळते, जे की काउंट क्लिअर झोन आपल्याला रिप्रेझेंट करतं. जे काही इन्फेक्शन आहे तिथं कॉज झालेलं आहे, सिंगल फास्ट पार्टिकल त्या बॅक्टेरियल लॉन्सला त्याने लायस किंवा ब्रेकडाऊन केलेलं आहे. ह्या टेक्निकद्वारे म्हणजे जो काही PFU पर ml म्हणजे नंबर ऑफ अ फ्लॅग इंटू डायल्युशन फॅक्टर अपॉन व्हॅल्यूम प्लेटेड. म्हणजे व्हॅल्यूम म्हणजे आपल्याला माहिती आहे पेटर प्लेटचं व्हॉल्यूम आहे 20 ml आपल्याला माहिती आहे. तर मग जे काही डायल्युशन फॅक्टर आहे, जे काही डायल्युशन फॅक्टर आपण घेतले म्हणजे 10⁻⁴ असेल, 10⁻⁵ असेल, आणि जे काही त्या प्लेटमध्ये किंवा त्या डायल्युशनमध्ये किती प्रमाणात जे काही फ्लॅग आहे ते प्रेझेंट आहे त्याच्याद्वारे आपण PFU पर ml हा जो काही फ्लॅग फॉर्मिंग युनिट जे काही आहे ते आपण मोजतो. आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला ॲप्रोप्रिएट लाईटिंग आणि मॅग्निफिकेशन पाहिजे, जेणेकरून जे काही फ्लॅग आहे ते बरोबर दिसू शकेल. किंवा आपण मशीनचा वापरसुद्धा करू शकतो, जे काही काउंटेबल जे मशीन असतात त्याचासुद्धा वापर करू शकतो. किंवा याच्याद्वारे जे काही डबल काउंटिंग आहे ते आपण म्हणजे जे काउंटेड केलेले जे काही फ्लॅग आहे ते मार्क करून ठेवायचे, जेणेकरून आपण डबल काउंटिंग ते करू शकणार नाही, ते अवॉइड आपण करू शकतो. आणि मॉर्फोलॉजिकल ऑब्झर्वेशन आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याचा ॲव्हरेज वगैरे आपला जे काही ट्रिपलेट म्हणजे एक प्लेट लावायची आणि त्याची डुप्लिकेट प्लेट लावायची असं केलं जातं. मग त्यामुळे आपल्याला जो काही दोघींचा काउंट घेऊन जो काही कॅल्क्युलेट आपण ॲव्हरेज हा कॅल्क्युलेट करून नंतर मीन काढून आपल्याला पूर्णपणे जे PFU आहे तो मिळतो. अशाद्वारे जे काही काउंटिंग वगैरे आहे ते आपण करू शकतो. आणि किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी ॲप्लिकेशन म्हणजे डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन होतं, म्हणजे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी जो की डायरेक्ट काउंटिंग जे काही व्हायरल पार्टिकल आहे त्याला आपण काउंट करू शकतो, जेणेकरून त्याचं मॉर्फोलॉजिकल डिटेल असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल जे की नॉन इन्फेक्शन फाज आहे त्याचं आपण करू शकतो. आणि मॉर्फोलॉजिकल ॲनालिसिस जर आपण पाहिलं याच्यामध्ये आपल्याला साईज डिस्ट्रीब्युशन समजतं, स्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशन समजतं, जे की इन्व्हेशन प्रोसिजरला असिस्टमेंट करण्यासाठी वापरू शकतो. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं याच्यामध्ये आपल्याला एखादा स्पेशलाइज जे काही इक्विपमेंट आहे त्याची गरज लागते, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आपल्याला लागते, तसंच क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जे काही फाज ॲनालिसिस आहे याच्याद्वारे आपण करू शकतो. आणि जे काही क्वालिटी कंट्रोल आहे फास्ट प्रोडक्शनचं ते पार्टिक्युलरली व्हॅल्युएबल क्वालिटी कंट्रोल आपण त्याचं करू शकतो. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीद्वारे आपण त्याचं एक्झामाइन हे करू शकतो. तसंच फ्लो सायटोमेट्रीद्वारे आपण जे काही फाज इन्युमरेशन ते सुद्धा करू शकतो, म्हणजे रॅपिड हाय थ्रूपुट ॲनालिसिस. म्हणजे फ्लो सायटोमेट्री हे काही रॅपिड ॲन्युमरेशन करण्यासाठी म्हणजे फ्लोरेसंटली लेबल जे काही बॅक्टेरोफाज असेल, म्हणजे आधी काय करावं लागतं, जे काही बॅक्टेरोफाज आहे त्याच्या एखादा आधी फ्लोरेसंटली लेबल जो काही डाय आहे तो ॲड करावा लागतो. त्याच्यानंतर मग त्याला काही वेळ इन्क्युबेशन करून जे काही बॅक्टेरोफाज आहे तो ह्या सेटअपमध्ये ठेवावा लागतो. आणि नंतर मग रिअल टाईम मॉनिटरिंग हाय थ्रूपुट स्क्रीनिंग आपल्याला पाहायला मिळते. याच्याद्वारे आपण पाहिलं की हाय थ्रूपुट जे काही स्क्रीनिंग आहे याच्या जो काही स्पीड ॲडव्हांटेज आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पार्टिकल पर सेकंड जे काही 1000 ऑफ पार्टिकल पर सेकंड आपण ॲनालिसिस मिळतं. आणि जे काही डिटेक्शन असेल किंवा मल्टिपल पॅरामीटरद्वारे जे काही डिटेक्शन आहे ते आपल्याला होतं. या टेक्निकद्वारे जे काही डायरेक्ट काउंटिंग आहे किंवा इफिशियन्सली जे काही ऑटोमेटेड सिस्टमचा वापर करून आपण जे काही ॲक्टिव्ह जो काही एरिया असेल किंवा ॲक्टिव्ह जो बॅक्टेरोफाज आहे तो आपण याच्याद्वारे कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर या तिघी ज्या टेक्निक आहे याच्यामध्ये आपल्याला क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं किंवा काही एरर सोर्सेस किंवा लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. जे काही फ्लॅग एसे लिमिटेशन आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं जे काही व्हायबल किंवा इन्फेक्शन पार्टिकल आहे तेच आपण काउंट करू शकतो. होस्ट डिपेंडंट जे काही रिझल्ट आहे म्हणजे आपल्याला बॅक्टेरिया गरज लागेल, म्हणजे इन्फेक्शन घडून आणायचं किंवा होस्ट आपल्याला आधी तिथे लागेल, एखादा बॅक्टेरिया जो की ससेप्टेबल आहे तो लागेल. त्याच्यानंतर टाईम इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे म्हणजे 24 to 48 आवर लागते. तसंच जे काही ॲग्रिगेशन आहे, जे काही टायटर आहे ते याच्यामध्ये जे काही ऑक्वर झालेलं पाहायला मिळतं. मायक्रोस्कोपी चॅलेंज आपण पाहिलं, सॅम्पल आधी प्रिपरेशन करावं लागतं व्यवस्थित, त्याची स्लाईड वगैरे प्रिपेअर करावी लागते. तसंच याच्यामध्ये आपल्याला जे काही डिफरंटली जे काही डिस्टिंग्विश पार्टिकल आहे ते डिस्टिंग्विश होत नाही. लेबर इंटेन्सिव्ह काउंटिंग प्रोसेस आहे, म्हणजे जे काही एखादा एक्सपिरियन्स पर्सन लागतो किंवा जे काही इक्विपमेंटची जी काही ॲसेसिबिलिटी आहे ती लिमिटेशन असल्यामुळे सुद्धा जे काही चॅलेंजेस वगैरे येऊ शकतात. किंवा फ्लो सायटोमेट्री जो काही इश्यू आहे याच्यामध्ये आपल्याला आधी फ्लोरेसन लेबल, मी मगाशी जसं सांगितलं आधी फ्लोरेसन लेबल टाय वापरावा लागतो जो की रिक्वायरमेंट याच्यामध्ये लागतं. साईज डिटेक्शन लिमिटेशन याच्यामध्ये आपली स्पेसिफिक जी साईज आहे ती समजत नाही. तसंच हाय इक्विपमेंट आणि
रेजंटचा कॉस्ट खूप जास्त आहे आणि ही जी काही स्टँडर्डायझेशन आहे किंवा त्याचं पूर्णपणे जे काही कॅलिब्रेशन वगैरे देऊनच ही जी काही प्रोसेस आहे ती करावी लागते. त्यामुळं जे काही मेथड आहे ती स्टँडर्डाईज असली पाहिजे, तरच जे काही काउंट आहे तो आपल्याला व्यवस्थित समजू शकतो. अशा वेगवेगळे क्रिटिकल किंवा लिमिटेशन आपल्याला एररचे सोर्सेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर पासचं जे काही इन्युमरेशन आहे ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काउंटिंग हे कसं केलं जातं ते आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.